चला तर मंडळी, आजची रेसिपी खूप स्पेशल आहे कारण आज आपण बनवणार आहोत चुलीवरचा अतिशय टेस्टी असा चुरा वडापाव. हो, वडापाव तर आपण नेहमीच खातो, परंतु चुलीवर बनवलेला हा स्पेशल चुरा वडापाव अगदी खास आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. कसा बनवायचा आहे याचा चुरा आणि वडापावमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे तो आपला मसाला. बाजारामध्ये जेव्हा आपण वडापाव खातो त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्याची मसाल्याची चव. आणि ही मसाल्याची चव अगदी परफेक्ट अशी आपण घरच्या घरी आणणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकणार आहोत. हा वडापाव आज मी चुलीवरती बनवते त्यामुळे ह्याची चव कितीतरी पटीने जास्त छान असणार आहे. बटाटे शिजायला घालताना पाण्यामध्ये बटाटे घालायचे, थोडंसं मीठ घालायचं आणि किमान 15-20 मिनिटं तरी बटाटे छानपैकी शिजवून घ्यायचे. बटाटे चुलीवर नाही शिजवले तर डायरेक्ट कुकरमध्ये तुम्ही गॅसवरही शिजवू शकता. चला तर बटाटे छान शिजवून झालेत. आता याची साल काढायची आणि त्यानंतर याचं छानसं सारण बनवून घेऊयात. बटाटे छानपैकी थंड झाले की सगळ्या बटाट्यांची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची. आता बटाटा वड्यांसाठी शिजवताना खूप जास्त गाळ शिजवायचं नाही, थोडासा तो कडक असला तरीही चालेल. कारण वड्यांचा बटाटा जर खूप जास्त ओव्हरकुक झाला असेल तर सारण अगदी मऊसूद होतं, त्याला पाणी सुटतं. त्यामुळे बटाटा शिजवताना थोडासा कडकच शिजवा. चला बटाटा छानपैकी मी इथे कट करून घेतलाय, ओबडधोबडाचा स्मॅश करून घेतलाय. आता घेऊयात आपली छानशी फोडणी करायला. यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी घालायची आणि आता यामध्ये घालायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं वाटण. या वाटणामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिना घातलाय. एक साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि एक मोठी कुडी लसूण घातलाय. त्याचबरोबर 5 ते 6 पुदिन्याची पानं घातलेत. पुदिना आवर्जून घाला. पुदिना घातल्यामुळे बटाट्याचं सारण अतिशय चविष्ट असं होतं, अतिशय फ्लेवरफुल होतं. त्यामुळे पुदिना अजिबातही स्किप करू नका. चला आता हे सारण वाटण घातल्यानंतर वाटण छानपैकी परतवून घ्यायचं. पाव ते अर्धा चमचा हळद घालायची. हळदही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर घालायचा आहे हा बटाटा. आता हे सगळं सारण तुम्ही आहे असं उकडलेल्या बटाट्यावर घालून ते सुद्धा मिक्स करू शकता किंवा अशा पद्धतीने फोडणीमध्ये सुद्धा बटाटा घातला तरीही चालतो. वरून कोथिंबीर घालायची आणि बटाटा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. आता बटाटा परतवत असतानाच यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आणि सारण आता हे 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. खूप जास्त ही सारण परतवायची गरज नाही, फक्त हा सगळा मसाला बटाट्यामध्ये एकजीव झाला पाहिजे इतपत सारण परतवून घ्या. आता सारण सगळं ताटामध्ये काढायचं, व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर वडे करायला घ्यायचे. ताटामध्ये सारण पसरवलं की सारण अगदी 2 ते 3 मिनिटात लगेच थंडही होऊन जातं. आता वडे करण्यासाठी सुरुवातीला सारणाचा असा गोल आकारामध्ये गोळा करायचा आणि अगदी हलक्या हाताने तो चपटा करायचा. यामुळे काय होतं, पिठामध्ये ज्या वेळेला आपण वडा डिप करतो आणि वडा तळायला सोडतो त्यावेळेला बाहेरचं कवरिंग छान फुगतं आणि छान गुबगुबीत असा वडा आपला तयार होतो. तुम्हाला जर अगदी गोल बॉलच्या आकारामधले वडे आवडत असतील तर तुम्ही डायरेक्ट गोल वडे सुद्धा पिठामध्ये डिप करून सोडू शकता. परंतु अशा पद्धतीने जर वडे केले तर ते पावमध्ये ठेवायला किंवा सर्विंग करायलाही सोपे जातात. त्यामुळे मी आवर्जून चपट्या आकाराचे सगळे वडे तयार करून घेणार आहे. वडे तयार झालेत. आता बॅटर तयार करायला घेऊयात. 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेतले, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर खायचा सोडा आणि पाव चमचा हळद घालायची. थोडं थोडं पाणी घालत छान मीडियम घट्ट असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर तयार करताना खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये करायचं. आणि पीठ जेवढं तुम्ही या स्टेजला फेटून घ्याल तेवढा तुमचा वडा छान गुबगुबीत असा होतो, तेवढं त्याचं कवरिंग हलकं होतं, जाळीदार असं होतं. आपण अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलाच आहे, परंतु ही फेटण्याची प्रोसेस सुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. चला बॅटर व्यवस्थित तयार झाले. तेलही इथं मी छान असं गरम करून घेतलंय. आता घेऊयात आपले वडे तळायला. वडे तळण्यासाठी वडा छानपैकी बॅटरमध्ये डिप करायचा. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा डिप झाला की हलक्या हाताने तो तेलामध्ये सोडून घ्यायचा. तेलामध्ये वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त हाय नको आणि खूप जास्त लोही नको, मीडियम असं गरम तेल हवंय. त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि दोन्ही बाजूनी वडे अगदी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे. या स्टेजला तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बॅटर जर तुमचं खूप जास्त घट्ट असेल तर वड्यांचं कवरिंग खूप जास्त जाड येतं आणि बॅटर जर तुमचं पातळ असेल तर वड्यांचं कवरिंग अजिबातही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आवर्जून मीडियम घट्ट असं बॅटर करा. अगदी तुम्हाला वाटत असेल की बॅटर झालेलं कळत नाहीये तर सरळ चमच्यावरती बॅटर घेऊन बघायचं आणि मध्ये एक रेष मारायची. दोन्ही बाजू जर एकत्र येत नसतील तर बॅटर तुमचं परफेक्ट असं आहे. कमी जास्त वाटलं तर तुम्ही पीठ आणि पाणी ॲडजस्ट करू शकता. चला अगदी मीडियम फ्लेमवरती मी दोन्ही बाजूनी वडे छान खमंग खरपूस असे तळून घेते. गॅसवरच्या वड्यांना चुलीवरच्या वड्याची चव कधीच येऊ शकत नाही, कारण चुलीवरती अगदी मीडियम फ्लेमवरती आपण छान खरपूस असे हे वडे तळून घेतो. त्यामुळे चुलीवरच्या वडापावची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते.
चला आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे छानपैकी तळून घेते. तेलामध्ये एका वेळेस जेवढे वडे बसतील असं तुम्हाला वाटते तेवढेच वडे सोडून घ्यायचे. खूप जास्त वडे सोडले तर वडे तुमचे तेलकट होतील आणि खूप कमी सोडले तर तुम्हाला तळायला अर्थातच वेळ लागणार आहे. इथं माझ्या एका वेळेस छान 6 वडे बसलेत. कारण वडेच मी छोट्या आकाराचे बनवलेत. त्यामुळे आरामात ते 6 वडे एका वेळेस तळले जातायत. याच पद्धतीने चला सगळे वडे मी छान असे तळून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती खरपूस असे तळले जातायत. कलर तर अगदी अफलातून असा आलाय. सगळ्या वड्यांचा एकसारखा असा रंग आलाय. चला वडे इथे तळून झालेत. आता घेऊयात चुरा तळायला. चुरा तळण्यासाठी आहे याच बेसन पिठाच्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं. पीठ थोडंसं पातळ करायचं आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने अगदी पीठ शिंपडत तेलामध्ये सोडून घ्यायचं. अशा पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने चुरा आपला सहजपणे पडतो. तुम्ही बघू शकताय फक्त पातळ पीठ केलंय आणि हाताने फक्त ते तेलामध्ये शिंपडले. आता दोन्ही बाजूनी छान खरपूस असा हा चुरा तळून घ्यायचा. चुरा टाकल्यानंतर अगदी तो कंटिन्युअसली मिक्स करत राहायचा जेणेकरून तो कुरकुरीत होतो आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा तळला जातो. अजिबातही कच्चा राहत नाही. चुरा तळून झाला की लगेचच हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतल्यात. वडापाव आहे म्हटल्यावरती मिरची तर हवीच. छान खमंग खरपूस अशा मिरच्या सुद्धा इथे माझ्या तळून झाल्यात. चुरा वडापाव हा खायला अतिशय भन्नाट असा लागतो. कारण वड्याचा तो मऊसूदपणा आणि चुऱ्याचा तो कुरकुरीतपणा यामुळे वडापावला अजूनच भारी टेस्ट येते. चला इथे मिरच्या तयार आहेत, वडे तयार आहेत आणि चुराही तयार आहे. लगेच घेऊयात आपला वडापाव इथे छान असा सर्व्ह करायला. मुंबईचा वडापाव तर आपण बऱ्याच वेळेला ट्राय करतो, खात असतो. परंतु हा गावाकडचा चुलीवरचा गावरान चुरा वडापाव खायला अतिशय भन्नाट असा लागतो. तर सर्व्हिंग करताना पाववरती तुम्हाला हवी ती चटणी तुम्ही लावू शकता, नाही लावली तरीही चालेल. पाववरती डायरेक्ट हा चुरा घालायचा, त्यावरती वडा ठेवायचा आणि हा खमंग खरपूस वडापाव हिरवी मिरची बरोबर सर्व्ह करायचा. चला इथे माझा छान छान असा चुरा वडापाव तयार झालाय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा चुरा वडापाव नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेली फक्त सारण बनवतानाची टिप आवर्जून लक्षात ठेवा. सारण बनवताना हिरव्या मिरची बरोबर आवर्जून थोडासा पुदिनाही वाटा. यामुळे वड्यांची टेस्ट भन्नाट अशी येणार आहे. चला रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा आणि कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दररोज दुपारी 1:30 वाजता आपली रेसिपी येत असते. ती रेसिपी तुम्ही मिस करू नका. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत आणि झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.